लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. त्यांनी एक 5-7 अकाउंट काढले. अनिल भाऊंना शिव्या द्यायच्या, उमेदवारांना शिव्या द्यायच्या, मला शिव्या द्यायच्या. काल तर पळशीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि मी सभा होण्यापूर्वी तिथे एकानं प्रेस घेतली होती आणि त्याच्यामध्ये अनिल बाबरांनी काहीच केलं नाही, सुहास बाबरांनी काहीच केलेलं नाही. या मतदारसंघात बाकी कोणी काही केलेलं नाही. ते आम्ही माहिती झाली, त्यांनी मागितले, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय. म्हणलं अरे खरं व्हा म्हणलं, आता काय आम्ही काहीच केलं नाही, न काय करताच आमचं चाललंय म्हणलं सगळं. आणि परत ह्यांचं काय नाही, म्हणजे एका बाजूला असं म्हणायचं की ह्यांनी काही काम केलेलं नाही, दुसऱ्या बाजूला म्हणायचं जे केलंय ते आमचा मुख्यमंत्रीवर बसलाय आणि त्या मुख्यमंत्र्यांची सही झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. म्हणलं अगदी खरं आहे म्हणलं. आता तुमचे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आम्ही 242 जण सहकारी आहोत ना, आणि आम्ही सगळे 242 आहेत म्हणून आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत. आणि शेवटी असं आहे की त्यांना माहिती आहे ना कुणाचं काम करायचं, कोणाला नाही करायचं. जरी सैला त्यांच्यापर्यंत गेलं असतं तरी त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा करणं, मंजूर करणं, धडपडणं हे सगळं करत असताना त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते म्हणून ते काम करत असतो. ते आता त्यांच्या सहीला गेलं, आता सगळं शांततेत चालू असताना उगाच वितुष्ट निर्माण करायचं. मग मी काल त्यांना आपल्या भाषणात म्हणते की बाबा आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून सगळी सत्ता स्थापन झाली. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते, लोकांनी निवडून दिलेले आमदार आज आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत. आणि त्याला आपलं तू भाऊंच्यावर बोलू नकोस, तुला काय शिवाय शब्द द्यायचा आहे आम्हाला दे, आमच्या उमेदवारांना दे. प्रघात आहे, संस्कृती आहे की गेलेल्या माणसावरती काय भाषण करू नये. त्याला म्हणलं बाबा हे तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी ते मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करतोय, शांततेत काम करतोय. आता त्याचं क्लिप तोडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज, एकेरी उल्लेख. आता ते एकेरी उल्लेख मी केलाय पण त्याचा केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले. मी एकेरी उल्लेख म्हणजे आपण काय त्याला शिवाय शब्द दिले नाही, तुझा. पण मुख्यमंत्र्यांचा कुठला अनादर व्हावा हे आता ती सांगायला काय नसल्यामुळं, गेल्या या 10-15 वर्षात काही काम कुठल्या गावात केलं नसल्यामुळं असं काहीतरी तुम्हाला ते सांगून आता अपप्रचार करण्याची शक्यता दाट आहे. तर तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. आता ही तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की उद्या परत तुमच्या गावात तीच होणार आहे. आता समजा बापून होते विधानसभेला आपल्याबरोबर, कोणाला तुम्ही सांगायचं बापून. भाषणामध्ये बोलत असताना इथले जे सर्व पक्ष आहेत, शिवसेना उभाटा असेल ना, राष्ट्रवादी शरद पवार असेल, राष्ट्रवादी अजित पवार असेल ना, आणि इतर पक्ष असतील, त्याच्या बरोबरीनं भारतीय जनता पार्टी पण मीच चालवतोय असे जे बोललं आहे, खरं तर हे बालिशपणाचं त्यांचं बोलणं आहे. जर ते भारतीय जनता पार्टी चालवत असतील असं त्यांना वाटत असतं तर आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभाच राहिली नसती. इथल्या सर्व निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या असत्या. त्यांना कशाची मस्ती आहे हे आम्हाला कळत नाही. खरं तर सत्तेची एवढा दरपणे मस्ती कधीही येऊ नये आणि कुणाला कधी गृहीत धरू नये. आणि त्यातल्या त्यात विशेष करून बाप हा बापच असतो आणि भारतीय जनता पार्टी ह्या बापच आहे हे त्यांनी या निमित्तानं लक्षात ठेवावं. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.